ब्रिटिशांनी आमच्यावरती 150 वर्ष राज्य केलं. का केलं? काय आपल्यातले कमीपणा होता, काय कमजोरी होती, काय आपल्यातले वाद होते, काय आपल्यातली भांडणं होती, का ते आतमध्ये शिरले, विचार नको करायला. मग ज्यावेळेला तुम्ही इंग्लंडमध्ये जाता आणि तो ज्याला देश बघता त्यावेळेला त्या देशाने केलेली प्रगती पाहिल्यावर तुमच्या लक्षात येतं हे खरंच मोठे आहेत. बरोबर. आजही आपण मुंबईमध्ये जर समजा पर्यटनाची गोष्ट म्हणून पकडली तर ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या इमारतीच दाखवतोय ना. म्हणजे आम्हाला तो एक प्रश्न कायम. मुंबई दर्शनच्या त्या बसेस ज्या फिरतात ना त्यांना विचार तुम्ही काय दाखवता. ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत त्या एक, नाहीतर मग शाहरुखचा बंगला, आमिर आपला तो सलमान खानचं घर, नाही तर अमिताभ बच्चनचा बंगला. तुम्ही काय केलं? म्हणजे आम्हाला हा नेहमी विचार येतो की ताजमहाल, गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट, कुतुब मिनार याच गोष्टी आपण किती वर्ष दाखवायच्या आणि त्याच्यासाठी आपल्या या सुजलाम सुफलाम भारतात खरंच खूप काही चांगलं व्हायला पाहिजे. तेही घडलं कसं कसं काय आपल्याकडे आतमध्ये खोलात कोणी जातच नाहीत. बरं इतकंही खोलात जायची गरज नाहीये की अगदी मुमताज दिसेल तुम्हाला शहाजहानच्या इथे. पण मला असं वाटतं ते स्ट्रक्चर म्हणून जर समजा आपण बघायला गेलं तर ते कसं उभं राहिलं इथपासून तर बघायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेला घडलेलं काम जर आज घडू शकत नसेल, आता त्यावेळेला ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेल्या इमारती आहेत आपल्याकडे, तशा परत का नाही होत? एवढे धनराणगे आलेत ना बिल्डर, हे एकही तशी इमारत का नाही उभी करू शकत आहेत? नाही, तो प्रश्न पडतो कायम. मग तिकडे का घडतंय? मला पर्यटन, माझा पर्यटन हा जो विषय आहे तो त्यातनं काहीतरी बोध घेणं, शोधणं, त्याचं आत्मचिंतन करणं, याच्या अंगाने मी पर्यटन बघतो. मौज मजा असतेच, ठीक आहे, बरोबर, पण त्यातनं तुम्ही घेतलत काय, आणलत काय, अगदी मिळवलत काय, ते जर समजा नसेल तर काय गेला गेलात आणि आलात.